रे तो एल लग गए. नमस्कार पब्लिक. तर आज सकाळी लवकर उठून आपला होता एंड सेमिस्टरचा पेपर. मग पेपर जेव्हा उठल्या तासभर आधी जरा अभ्यास केला पास होण्यापुरता. मग म्हणलो बास, आता अभ्यास करून काय उपयोग नाही. मग जरा ढगाला बसलेलो, कारण इकडे गावाकडे थंडी लई होती. तर रात्री पाण्याचा भरलेला तांब्या बाहेर ठेवला, तर उद्या सकाळपर्यंत त्याचा बर्फ होईल एवढी थंडी पडलेली. मग गाडी घेतली आणि निघालो कॉलेजकडं. आज मी एकटाच निघालेलो, कारण येताना तेजा येणार होता गावाकडे. मग म्हणलो जाऊया एकटाच, येताना दोघं यायला गावल. नंतर मग रूमवर गेलो आणि रूमवर जाऊन बघितलं बाकी दोघं ती काय करायल्यात. मग त्यांना घेतलं आणि आम्ही निघालो कॉलेजकडे. मग ते आमचा चालू होता की किती अभ्यास केला आहे. मग दोघांनी अभ्यास केला तर चापून, मी आपला करून आलो तर पास होण्यापुरता अभ्यास. नंतर मग इथं जाऊन नंबर बघायला गेलो, तर जाऊन बघतो तिथं ढीगभर गर्दी. हिच्या आयला म्हणून नंबर केव्हा बघायला त्यात. मग जरा थांबलो आणि मग पेपर सुटला आणि येऊन बाहेर बघतो तर माझा पेपर काही चांगला गेला नव्हता. म्हणजे बाकीच्यांचा कसा गेलाय बघ. गेला बाबा, घाण गेला पेपर ते तुझा. तुझा रे नंतर मग तिथलं सगळं आवरून आम्ही आलो रूमवर. मग रूमवर येऊन आवरला आणि निघालो घराकडे. मग जाताना त्याच्या म्हटलं आम्ही देतो नाश्ता. मग भाऊ नाश्ता तर म्हणलं आम्ही ऐकतोय. मग थांबलो आणि नाश्ता केला. मग वाटतं आपल्याला अर्जंट भेटला, म्हणलं जरा कोल्ड्रिंक प्या भावासंगट. मग घरला आलो तर घरला प्रियाच माकडा दाखवलेला एडवान. मग जरा येऊन आरशात बघितलं केस सगळी व्यवस्थित आहेत का. मग म्हटलो आत्ता जायचं खाली चहा द्यायला. मग मी आदूला घेतला आणि चहाची पिशवी अडकली गाडीला आणि निघालो आदूला घेऊन खाली चहा द्यायला. मग तिथनं चहा देऊन परत गाडी घेतली आणि निघालो खेळायला. मग तिथं जाऊन बघतो तर तिथं पहिला बॉल घेतलेत आणि निघालो. पोरांची वाट बघितली, कोणी ते नाही. मी आणि प्रेम्या दोघं पुढे निघालो. वाटतं आपल्याला दोघीच भेटले. त्यांना म्हणलो चल येणार का खेळायला. ते म्हणाले का जा शानाईस. तिथून येऊन आलो खेळायला. तिथून मग तिथं थांबलेलो इथं नंबरात. म्हणलं माझी बॅटिंग कधी येईल. मग खेळून झाल्यावर निघालो सावंडला. संख्याचं होतं काम, भावाचं आणत होतं चॉकपीट. मग तिथं गेलो, तिथं भावाचं चॉकपीट घेतलं आणि घरात मी याच्या आधीच फ्रेश येऊन थांबलेला. त्याला मगाचा माकडाचा व्हिडिओ बघायचा होता म्हणून येऊन थांबलेला. काय डोक्याला खांजवालेला काय माहीत कसं टेन्शन आलं त्याला. मग त्याला माकडाचा व्हिडिओ दाखवला. नंतर गेलो मम्मीला घेऊन मी सावंडला, कारण मग जायचं दवाखान्यात. मग दवाखान्यात गर्दी होती म्हणून जरा जाऊन एक कवर बघून या एमपीच्या शॉपमध्ये. मग तिथं जरा कवर एक घेतला आणि मम्मीला घेऊन आलो घरला. मम्मी म्हणली फोन ठेवा आणि गाडी चालू सर पहिला पुढे बघ नाही तर पाळशील मला. मग घरात येऊन बघतोय तर हारून विषय केलता काय वेगळाच. ग्लासचा गेलता टावर. म्हणलो अरे काय गेली म्हणला नाही. म्हणला काय काम नाही म्हणून टावर केलाय. तर आमचा आदू काय म्हणतोय बघा. टावर बनवलेला आहे. तर आदू पण माझी टिंगल करायला लागलेला ब्लॉक करते म्हणून. मग तिथनं जेवण म्हणलं जरा जाऊन या काय करतात बघूया. मग बाब्याने संख्याकडे गेली. दोघं नुसती मोठं आबा आम्ही भरला लागले बाब्याचा इलेक्शनचा फॉर्म. मग बाब्या फोटो जसा काय बायोडाटा द्यायचा असल्याने द्यायला लागलेला क्वालिटीमधला. मग इथं चालता विषय काय तर मोठा. म्हणलो आहे हल्दी विषयमध्ये काय पडायला नको आपण. आणि आम्ही निघालो मग घराला. मारबाचा म्हणला चहा प्यायला जायचं. मालता बाबूदा त्यानं आणलेलं काय अँटिक गाड्या म्हणून जरा देऊया घालायला. आणि मग चहा घेतला आणि चहा पित तर माझं लक्ष गेलं बाबूदाकडं. म्हणलो हिच्या आईला ह्यो कसा चहा प्यायला लागला. एका हातात एक कप एका हातात एक कप. नंतर मी चहा पित लास्टला कुरकुरी घेतलं. ह्यांचा काय विषय चालू होता वेगळाच. मी आपलं म्हणलं त्यांचं काय तर होऊ दे, आपण कुरकुरीवर फोकस करूया. तर मला घरला यायला वाजलेला 11. आत्ता वाटलेलं घरात जाऊन झोपायचं. खरं हाच होता टर्निंग पॉईंट. बाहेर थांबलो तासभर, कारण मम्मी घरातच घेणार. नंतर कसं बस मम्मीने घरात घेतले आणि म्हणली पतव्या आला असतं घरात घेणार नाही. तर भावनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच म्हणण्यापेक्षा जरा आज जास्तच झालं आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आता आपल्या पेजला फॉलो करा. तर एक रील पोस्ट करायची म्हणतोय, तर ती पण लवकरच येईल. तर ती रील बघण्यासाठी पेजला फॉलो करून जावा.